हिथलं आहे ना हे सगळं दाताळाने चकाचक केलं. हिथलं ओढून पलीकडलं भाऊजींना म्हणलं मला ट्रॅक्टरने द्या काढून. मग त्या ट्रॅक्टरने शशिकांत भाऊजींनी काय केलं, तिथलं सगळं असं हिथलं सरपान बिरपान काढून तिथं लावून दिलं. हिथं सरपणाचा ढिगारा घातला होता. आणि ही सरपण लागतं ना मसाल्याला, ह्याला कुठं जायचं ना. आम्हाला काही सरपण रानात आणावं लागत नाही, रानात पण लई आहे, पण हिथल्या झाडांचं सरत नाही. हिथलं ही दाताळाने ओढून सगळी लेवल केली. हिथला सगळा कचरा वगैरे काढला. आता ही शेंगा पडतात त्या सारख्या, त्याचं काय आता ती पडणारच. चिचेच्या झाडाचा मोहर ही लई पडतो, पण हिथलं केलंय चकाचक. आता गावात उगवून आले की परत असाच राडा होईन. अजून इकडलं दाखवते. ही कोरफड लिखीने लावलेली आहे. आणि पानफुटीचं झाड आहे ना एकच ठेवलंय, मग लई ठुल्यावर लई राडा होतो. आता हिथलं बी सगळं काढलं. आता हे फ्रीज विकायचं होतं, पण दाजी काय विकून द्याय ना, तर त्यांना लागायचं असं कशाला ती इकडं ठेवला या. हिथलं बी काढलं. ते भितडाच्या कडेचं पण ते फरशा ही सगळ्या काढायच्या ते. आता बघू उद्या बिद्या काढा येते ना. हिथल्या काढलं गवात, ही सगळं हिथलं निर्माळ केलं. हे असं उंच आहे ना इकडून, आणि इकडून घर असं आहे आमचं मैत्रिणींनो. आता फुफईचं झाड तर लय वर गेले. आणि ही मनी प्लॅन्टचा वेल आहे, इकडून तर लई छान दिसतो असा. हिथं करायचं आहे नीटनीटकं बरं का, म्हणजे हिथं थोडंसं मुरुम वगैरे टाकून. आणि हिथं पण हे वॉल कंपाऊंड करायचं आहे, पण ती काय झालं या एक 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 चाललं या. सगळ्याचं स्वांगाना येतं, पैशाचं येतं का आणता. हे असं आहे बघू शकता. आणि ह्या मनी प्लॅन्टचा वेल आहे ना कसा लावला, एक स्वप्न होतं माझं हे असं झाडावं लावायचं. तर मी काय केलं, आधी त्या कुंडीत लावला. त्या कुंडीतनं ही पानं कशी खाली आले तसा खाली आला, खालनं जमिनीवर गेला. आणि जमिनीवर ना त्याला झाडावर चढावला, आणि मग झाडावरून वर गेलाय. आता लय भारी आलाय, काही टेन्शन नाही अजिबात. हे ही इकडलं ही सरपण आता आम्हाला जाईन वर्षभर मसाल्याला. आता ती काय तिकडं तायचं चाललंय, ही करायचं तिकडं मसाला भाजणार आहे आम्ही. मैत्रिणींना माझं इथं ना खडा मसाल्यांचं सामान काढायचं चाललंय या. तर काय होतंय आता, हे आधीगर हे सामान सगळं टाकलं जातं, आणि त्याच्यावरती परत ना हे असं टाकलं जातं. आता तळायचं तुम्हाला मी दाखवलं की ताईने नेलं तळायचं. आता ह्यातमध्ये हिरवी विलायची आणि गुलाब पाकळीन तमालपत्र टाकायचं राहिलं तिथं बघा. तर ह्याच्यात काय काय टाकले हे असं कालवून दाखवते तुम्हाला, तर लक्षात येईल. म्हणजे खाली बी सामान असतं ह्याच्यात. हे असं सगळं असतं, दगड फूल वगैरे सगळं. हे नाकेश्वर आहे. हे नाकेश्वर त्रिफळा तर कोणी टाकत नाही, महाग असतं म्हणून. पण तरी पण सुद्धा मी हे सगळं वापरते, पहिल्या दिवसापासूनच वापरते. हे असं ह्यातमध्ये अजून धनं टाकायच्यात, खसखस, तीळ, सुंठ, जायफळ, विलायची, हिंग, काळी विलायची, परत गुलाब पाकळी, त्रिफळा सगळं टाकायचं आहे. आणि हे असं टाकलं की हे असं, म्हणजे आता तुम्हाला मी ही ना फक्त सामानाची क्वालिटी दाखवते की आपण जे वापरतो ते सामान कसं असतं. बघू शकता ही आहे मिरी. मिरीमधली तुम्हाला लगेच क्वालिटी कळन कशी. ही आहे बडीशेप, ती मोहरी, ती मेथी आहे बघू शकता, कमरेसाठी वगैरे चांगली असती. इकडं हे चक्री फूल पण बघा. इकडं लवंग बघा कशी आहे, लवंगाची क्वालिटी वगैरे. ही शहाजिरी आहे आपली, शहाजिरी अशी असते. आपल्याकडलं मसाले महाग असतात, पण डायरेक्ट मी तुम्हाला समोर दाखवत असते. आणि हे सामान आहे सगळं माझं चाललंय टाकायचं एका एका घमेल्यामध्ये. पण हे मला तुम्हाला असं दाखवलं की लक्षात येईल. वाता ओके. हे सगळं वरचं तळलेलं सामान मैत्रिणींनो. आता ह्यातमध्ये फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे, तर ह्यातमध्ये घ्यायचे ते तर भाजलेले धने. आणि मग हे घमेलं ना असं पूर्ण गच्च भरलं जातं. तर हे सगळं खडे मसाल्याचं सगळं एवढं आपलं सामान आहे. ह्यातमध्ये दुसरं काही सुद्धा नाही आहे बघू शकता. आता ह्यातमध्ये काय काय आहे बघा. हे सगळं असं असतं. तुम्हाला जसं पहिल्या दिवसापासून दिलंय ना तसंच आजपर्यंत आम्ही हेच मटेरियल देत आलेलो आहे. त्यातमध्ये काही बदल केला नाही किंवा फसवलं नाही. जास्तीत जास्त बेस्ट कसं देता येईल ह्याचा प्रयत्न केलेला आहे. मटेरियल वाढलं तर मी तुम्हाला रेट वाढवते, मटेरियल कमी झालं तर कमी केला जातो, परंतु ह्यातमध्ये फसवलं जात नाही. ह्यातमध्ये धने नाहीत. मग हे एवढं सगळं सौद्याचं सामान घेतलं ना मैत्रिणींनो, मग आणि धनं टाकलं की मग हे आपलं घमेला गच्च भरतं. तरी एवढ्यासाठी आम्ही घेतो 12 किलो मिरची, आणि मग त्याचा होतो आपला मसाला. चला अजून बाकीचं काढायचं आहे, पण मी व्हिडिओ काढत होते.
नमस्कार मित्रांनो, त्या दिवशी आमच्या घरी साप सुरू निघलेली, मला दिसली नाही. मम्मी म्हणली तुला डोळं कसलं भारी. आता परत एकदा निघलेलं आहे. मित्रांनो, त्या दिवशी मम्मी दाखवत दिसली तर मग तुला काय दिसली आता समडे सर्क्युलर प्रॉपर निघते. आता ना अरे नसतं सापच पिल्लू सरळ एक घमिलं चाळून झालं कुटून आणि दुसरं घमिलं कुटत होती. आणि हो का काय झालं, ही पोतं वले भिजलेलं आहे आणि कुटता कुटता कांडूता ते हो का बंद पडला. तुम्हाला वाटतं की पावसाळ्यात मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणते की तुम्ही मला ना उन्हाळ्यात ऑर्डर टाकत जा. हे ना असं बंद होतं, पाऊस यायला लागला का नाही. आता मोटर चाला नाही बघा, हे कांडचं पारे खाली पडल्यात आहे त्या, एक वर येईन मोटर बंद पडली. आता माझं सगळं खोळंबा होऊन बसला. आता ही सामान आहे ना ही कुटावं लागन. आता वाजत बघा 7:30 माझ्या डोक्यात होतं. आता ही एक कमीलं झालं कुठून चाळून आणि ती दुसरं पण झालं की ही थोडं राहिलं होतं अजून एक घमिलं. ही एक म्हणलं कुटायचं आणि चाळायचं म्हणजे काम होईल. आता सगळं बंद झालं. आता काय करू शकत नाही. आता फक्त ते पारीन तशाच इथं पडलेल्या, पण आता मी फक्त त्यातनं सौद्याचं सामान काढू शकते आणि ती अर्धच कुटून झाले ती चाळू शकते आणि गप बसू शकते. हिथून पुढं काय होतं माहिती आहे का, ज्या आता बघा मग अशी चाळणीने चाळा ना तर मग ती चाळण घासली नेऊन बाहेर मी आणि पहिल्यांदा एका मोठ्या चाळणीने चाळलं आणि चाळणीने चाळून मग दुसऱ्या चाळणीने चाळलं. माझ्या डोक्यात काय होतं, ही तिन्ही घमेलीत का नाही, ही तिन्ही घमेली कुटून चाळून ठेवायची म्हणजे साधाळला कांडप तरी मग ही होईल, मसाला होईल. पण आता बघा आता आता ती पारी तर खाली पडल्यात त्या, त्याचं टेन्शन येते. त्या दिवशी मोटरचा नट एक तुटला, ती त्याला मी असं वाटकान लावलं आहे आम्ही ह्याचं सिमेंटचा गट्ट असतो का नाही त्याचं, कारण का ती नट आहे ना तुटून पडलाय आणि त्याला इल्डिंग केलेली, त्यामुळे ती त्याला इल्डिंग मशीन आणूनच हे करावं लागेल. कसं होतं
ह्या असं म्हणजे पावसाळ्यात आहे ना एक मसाले बनवायचे म्हणून नाही ती तकलिफीचं काम असतं. एक तर मिरची सादळलेली असते. आता ही बघा खडे मसाले सौदेच सामान काय काय भाजलंय, सुंठ वगैरे हळकुंड ही ती सुंठ ही. आता ही जर आत्ता जर गरम गरम कुठलं असतं ना तर ती व्यवस्थित कुठलं असतं, असं बारीक कुठतं. मिरची बा उन्हाळ्यातली कशी एकदम ड्राय असते त्यामुळे बारीक कुठते, पावसाळ्यात नुसतं चिखलावणी असं असं होतं. मस्त वाटतं लय करावं ठेवावं करून, पण काय करायचं आता. असं अजून पाऊस चाललाय मैत्रिणींनो, बाहेर तुम्हाला मी दाखवते. हो का, दिसतोय का? पण आता एवढीच की जोरात नाही, अशी झिम 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 चालली आहे. तरी नशीब की आमचं सौद्याचं सामान भाजून झालं 5:30 वाजेपर्यंत ना, त्याच्यानंतर ना पाऊस चालू झाला. आणि पाऊस पण गरजेचा आहे, पाऊस पण पडला पाहिजे. पावसाची एवढी पाकरावानी वाट बघितली होती ना लई. तर असू द्या, आज काय तुमची पार्सल गेली नाही तर इथंच पॅकिंग करून अशी ठेवलं ते इथं. पावसामुळं लाडूचे बॉक्स वगैरे आहेत ना, म्हणून मग म्हणलं जाऊ द्या, उद्या सकाळी ह्यांच्यापाशी देता येते. चला, त्याच्यामुळं मग पावसाळ्यातलं रेट वाढते. तर जे तासाचं काम असतं ना त्याला असं 4 तास लागतात. आता कांडूता त्या गप्प पडला, आता कसं करायचं, ही कवायचं हे आल्याच्या नंतर ना मग ही खांडाच्या पारीवर घ्यायची आणि ही लय कुठा नाही. आता काय नाही, ती गहम्याला तुम्हाला सांगते, एक गहमील आहे ना मसाल्याचं कुटायचं राहिले ते आता कॅरी बॅगमध्ये भरून पॅक बांधून ठेवते. काय होईल ते, चला ह्या गोष्टी असू द्या. असंच तुम्हाला सांगावं म्हणलं की अशा अडचणी पण येतात. साईड प्लीज. पाणी तेलापाशी आणायचं नसतं कधीच. कुठं आणू गेला ठेव. इकडं प्लॅनमध्ये मसाला तयार करून येतोपर्यंत इकडं आमच्या प्रतीक्षाने काय केलंय प्रतीक्षा? दहीवडे बनवायचे चाललेत आमच्या प्रतीक्षेचे. आज बाहेर मस्त पाऊस चाललाय आणि आज काय देण्यात आलं तुमच्यावर तुला? आणि तसला मामा आलाय तिचा गोड मामा. तिचा तसला गोड मामा आलाय आणि दहीवडे किती मऊ सॉफ्ट केलेत बघा मैत्रिणींना. हे पाण्यात टाकायचे असतात ना ग? गार पाणी ठेवलं साईडला. चटणी बनवली टाक ना, कशाची वाट बघते. अरे इकडं काय चाललंय बघ ना, तिचं बनवायचं दहीवडे. मागच्या वेळेस ह्याच्यातच खाल्लेलं गाडीतच. वाव, गोल बनतात. कुठे शिकली ग एवढं भारी बनवायला आहे? युट्यूबवर. रे इज वाव, ही बघ ना कसलं फुगल्यात भारी. ओ कुठं काय केलं जेवण? आता दहीवडं खायचं का मटण खायचं बाबू? ए खाते, चल बाळा खा ना. एक घास खाणार आहे, एक घास खाणार आहे, एक घास खाणार आहे, ते सगळं दिलेलं खायचं. एक त्याने नाही घातलं चमच्या त्यात, नाही घातला त्याने, एकदाच घातलाय फक्त. दहीवडा तुलाच खावा लागेल गणेश, त्यात हात घातला की. मी नाही खाणार, मला चमच्या दे. गिन्या चमचा दे मला.
सुंदर असा दही वडा प्रतीक्षाच्या हातचा कसा झालाय नक्की सांगा मैत्रिणींनो. लेक आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं. ते म्हणतात सारखं आका तू तशीच म्हणती, पण बघा मी एवढं तिथून काम करून आली पण मला किती छान वाटत असन. आता मला लई भूक लागली होती मैत्रिणींनो. प्लॅनमधनं मी आली, हातपाय धुतलं, तोंड काही मी धुत नाही कारण का तोंडाची आग होती म्हणून. आता 8:45 वाजल्यात आहे त्या. हां, आणि लई भूक लागलेली गणेशला. मग दीदीला म्हणलं तुझं किती राहिलंय, तर म्हणली झालंय. मग तोपर्यंत तरी पण मी वरण भात खाल्लं, आणि कारण का दुपारी 1 चपाती आणि थोडा भात खाल्ला होता. आता सुंदर असं वडं केलं दीदीने. आता हे असं खायचं आणि निवांत आराम करायचं. मग कशाला मैत्रिणीनं वाळण ग असं. थँक्यू सगळं दिदे तुला. ए बाया थांब, तेवढंच खाऊ दे दिदे. ऐक ना, मग लई मला असं हे होतं, बास ग मला कच्चा दे कच्चा. ती ताईला ती गाण्याला दे की. मग मी काय करते का आता? ती माझ्यासाठी केलंय तिने, त्यामुळे त्याला असं जरा राग आला. असं द्या, पोरांचं तसलंच असतं मैत्रिणींना. खाते आता